जय जिनेंद्र। मी सुकुमार शहा आज आपल्याला एका पावनभूमीत घेऊन आलोय। ही जागा आहे कर्नाटकातील भोज, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हे गाव। येथे श्री शांतीसागर महाराज यांचा जन्म झाला आणि इथं शांतीसागर तीर्थ म्हणून एक मोठं देवस्थान उभं केलेलं आहे। तर त्याचे आपण दर्शन घेऊ। चला, शांतीसागरम तीर्थ, शांतीपुरम भोज। दर्शन नंबर 1 शांतीस्तंभ, दर्शन नंबर 2 हे पूर्ण शांतीसागर महाराजांचं जे 24 तीर्थंकरांनी हे आपण बघितलं। 3 आणि 4 ला वर पर्वत आणि 5 नंबरला शांतिकुटी। दर्शन नंबर 1 सुंदर शांतीस्तंभ केलेला आहे। यावर पण 24 तीर्थंकर विराजमान आहेत। प्रत्येकी 4 असे 6 खाण्यात सुंदर आहे। छान संगमरवरी कमानी केलेले आहेत। यामागे हे कल्पवृक्ष उद्यान, मागे शांतीसागर महाराजांची परत एक सुंदर मूर्ती, इथे हॉल, ध्वजा यांची सुंदर मूर्ती। हे कल्पवृक्ष उद्यान, पलीकडे अजून एक हॉल आहे आणि आपण आता स्टॅच्यू ऑफ पीस शांतिकुटी इथे जाऊ। आपण शांतीसागर महाराजांच्या मंदिरात प्रवेश करतो। हे दर्शन नंबर 2, सुंदर नक्षीकाम केलेला दरवाजा आणि आता सुंदर छान हॉल आहे। समोर शांतीसागर महाराज विराजमान आहेत। मागं वेगवेगळ्या महाराजांच्या फोटो आहेत आणि हे जे पिलर्स आहेत मागं ते 24 तीर्थंकर। शांतीसागर महाराज, 24 तीर्थंकर या इथं आपण बघू शकता। हत्तीवर आरूढ मूर्ती, शांतीनाथ भगवान। इथं पंचधातूचे 24 तीर्थंकर परत। आणि इथं शांतीनाथ भगवानांची मूर्ती आणि या इथे रक्षक देवता। असं हे सुंदर मंदिर। जय जिनेंद्र। भोजपुरम येथील खालील मंदिरानंतर पहिल्या मजल्यावरील हे 30-24 जिनालय, यामध्ये आपण प्रवेश करतोय। खूपच सुंदर जिनालय आहे। बाहेर पर्वत आहे आणि पर्वताच्या खाली गुहेत हे जिनालय केलेलं आहे। 30-24 जिनालय। मध्यभागी चैत्यवृक्ष आहे। चैत्यवृक्षाच्या नेमिनाथ भगवान, शांतीनाथ भगवान, बाहुबली भगवान। असं हे चैत्यवृक्ष आहे, आपण बघू शकता चैत्यवृक्ष। आणि त्यानंतर 30-24 मंदिर, सुंदर मंदिर आहे। वेगवेगळ्या रंगामध्ये लाईट टाकून मूर्ती केलेल्या आहेत। इथं रत्नंतर आहेत, कुंतुनाथ, शांतीनाथ आणि अर्हनाथ। आपण मूर्ती बघू शकता, सुंदर मूर्ती आहेत। आणि या इथून आदिनाथ स्वामी, चारी कोपऱ्यात शांतीनाथ भगवानांच्या मूर्ती आहेत वृक्षामध्ये। अजितनाथ, संभवनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ, पद्मप्रभू, सुपार्श्वनाथ, चंद्रप्रभू आणि परत या कोपऱ्यातील झाडात शांतीनाथ भगवान, पुष्पदंत, शीतलनाथ, श्रेयांशनाथ, वासुपूज्य। या 12 मूर्ती झाल्यानंतर इथं सुंदर हे पंचमेरू आहेत। विजय मेरू, अचल मेरू, सुदर्शन मेरू, मंदार मेरू आणि विद्युन्माली मेरू। त्यानंतर हे सप्तऋषी आहेत। सप्तऋषींचा त्यांच्या पायापाशी पिंची आणि कमंडल दिसेल आणि वर तीर्थंकर, असे हे सुंदर मांडणी आहे। या इथे परत विमलनाथ पासून पूर्ण पुढचे 12 तीर्थंकर, अनंतनाथ,
आपण मागील सुंदर कलरमध्ये असलेल्या मूर्ती बघू शकता. धर्मनाथ, शांतीनाथ, या कोपऱ्यात परत शांतीनाथ, कुंतुनाथ, अरहनाथ, मल्लीनाथ, मुनिसूरतनाथ, नमीनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ आणि इथं परत शांतीनाथांची मूर्ती. महावीर भगवान की जय. भरत, आदिनाथ स्वामी आणि बाहुबली स्वामी या तिघांचं मंदिरं आपण बुंदेलखंडात बघितली. त्रिमूर्ती मंदिर नावानं केलेली आहेत. असं हे पण एकूण सुंदर मंदिर पहिल्या मजल्यावर ह्याचं आपण दर्शन घेतोय. चैत्यवृक्ष. चला आपण ह्या पर्वताच्या वर जाऊ आता. 30-24 जिनालय. आता हे 30-24 काय असं आपल्या मनात शंका येईल. तर 5 भरत क्षेत्र आणि 5 ऐरावत क्षेत्र अशा 2 क्षेत्रातील भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अशा 24. 5 एकाच्या 15, 5 ऐरावत क्षेत्राच्या 15 अशा 30-24 आणि ह्या आज ज्या कलरफुल मूर्ती आहेत त्या 24 आहेत. असं हे सुंदर 30-24 जिनालय. हे पर्वताच्या वर आपण चाललेलो आहोत. सुंदर पर्वत केलेला आहे, रंग दिलेला आहे. शांतीनाथ स्वामींची सुंदर मूर्ती आहे. हे वरुण यक्ष, चारी बाजूला 4 यक्ष आहेत. क्षेत्रपाळ, वरुण, क्षेत्रपाळ, सरस्वती देवी, ज्वालामालिनी, शांतीनाथ भगवान यांचं सुंदर मूर्ती. खूपच सुंदर मूर्ती आहे. येथून आपण विहंगम दृश्य बघू शकता. इथं सभागृह आहे, तपोभूमी प्रणित प्रज्ञासागर महाराज. इथं राहण्याच्या सोयी आहेत. सुंदर गार्डन आणि शांतीस्तंभ. या इकडे शांतीसागर महाराजांचा मोठा पुतळा आहे. असं हे सुंदर तीर्थ. कुंदकुंद स्वामी, समंत्रबद्ध स्वामी, अकलंग देव आणि आपण हे परत प्रदक्षिणा करून खाली येतोय. उमास्वामी आणि हे सुंदर तीर्थ. हे कंप्लीट करून आपण हे 30-24 जिनालयाच्या इथं आलो. जय जिनेंद्र. शांतिकुटीला प्रवेश करतो आहोत. स्टॅच्यू ऑफ पीस समोर त्यांच्या पादुका आहेत आणि शांतीसागर महाराज आपण पादुका बघू शकता. आणि ही मुनी गुफा आहे. शांतीसागर महाराज मुनी गुफेत आपण प्रवेश करू. तर आपण प्रवेश करतो आहोत. आज सुंदर शांतीसागर महाराजांनी दिलेला अंतिम संदेश लिहिलेला आहे. अंतिम उपदेश. सुंदर त्यांच्या चरण पादुका. बाहुबली महाराज. असं हे सुंदर शांती गुफा. आपण येथून बाहेर येतो. हे दर्शन नंबर टोटल 5.